उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत ठीक नसल्यानं तपासणीसाठी ते आज ज्युपिटर रुग्णालयात गेले होते। काल जेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत पुन्हा बिघडल्यानं ते तपासणीसाठी ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात गेले होते। एकनाथ शिंदे यांना ताप आणि थ्रोट इन्फेक्शन झाल्यानं मागील 4 दिवसांपासून ते विश्रांती घेत होते। मात्र काल रात्री त्यांची प्रकृती सुधारल्यानं ते आजपासून पुन्हा राजकीय कार्यक्रमांमध्ये सक्रिय होतील असं सांगण्यात आलं होतं। परंतु आज पुन्हा एकदा ताप वाढल्यानं तपासणीसाठी त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं। तर तपासणीनंतर एकनाथ शिंदे हे ज्युपिटर हॉस्पिटलमधून निघताना पत्रकारांशी बोलताना हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी आलेलो, आता तब्येत ठीक आहे असं बोलून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हॉस्पिटलमधून निघून ठाण्यातील राहत्या घरी निघून गेले। मंत्रिपदे आणि इतर राजकीय बाबींवर चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदे हे आज शिवसेनेच्या नेते आणि आमदारांची ऑनलाईन बैठक घेणार होते। परंतु आता पुन्हा तब्येत बिघडल्यानं ही बैठक होणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले। तसंच महायुतीची रखडलेली एकत्रित बैठकही आज होण्याची शक्यता होती। या बैठकीत उपमुख्यमंत्रीपदासह खातेवाटपाविषयी सविस्तर चर्चा केली जाणार होती। मात्र आता या बैठकीबाबतही अनिश्चितता निर्माण झाली आहे। दरम्यान 5 डिसेंबर रोजी नव्या सरकारच्या शपथविधीचं आयोजन मुंबईतील आझाद मैदान येथे करण्यात आले। मात्र एकनाथ शिंदे यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव अद्याप मंत्रिपदाचं वाटप पूर्ण होऊ न शकल्यानं महायुतीकडून हा तिढा कसा सोडवला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ठाण्यात भाजपच्या वतीनं आधार कार्ड कॅम्प आणि आदित्य बिर्ला आरोग्य विमा शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे। भाजपचे ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष संजय वाघोले आणि नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले यांच्या वतीनं हे शिबिर राबवण्यात आलं असून ठाणे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1च्या बाहेर आजपासून सलग 8 दिवस हे शिबिर आयोजित करण्यात आले। या शिबिरात नवीन आधार कार्ड आणि सुधारित आधार कार्ड दुरुस्ती करण्यात येणार आहे। तसंच पोस्ट ऑफिसच्या वतीनं 549 मध्ये 10 लाख रुपयांचा अपघात विमा काढण्यात येणार आहे। आज सकाळपासून सुरू झालेल्या या शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत याचा लाभ घेतला। यावेळी भाजप ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघोले, नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले, भाजप ठाणे शहर उपाध्यक्ष जयेंद्र कोळी तसंच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी भाजप नौपाडा महिला मोर्चाच्या अध्यक्षा वृषाली वाघोले यांनी माध्यमांशी संवाद साधताना जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असं आवाहन केलं। तर हे शिबिर 8 दिवस आयोजित करण्यात आलं असून नागरिकांच्या मागणीनुसार हे शिबिर वाढवण्यात येईल अशीही त्यांनी माहिती दिली। डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्यातर्फे 5वी लेट अर्जुन मडवी वुमन्स ट्रॉफीची सुरुवात आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आली। या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी लॉया फर्नांडिस, माजी कसोटीपटू आणि सिलेक्टर या होत्या। तसंच लीना परटकर, सिलेक्टर, MCA यांची विशेष उपस्थिती होती। या स्पर्धेसाठी 14 संघ सहभागी झाले आहेत। या स्पर्धेचं वैशिष्ट्य म्हणजे या स्पर्धेतून राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर निवड करण्यात येते। यासाठी सिलेक्टर येथे उपस्थित असतात। यामुळे महिलांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणावर खेळण्याची संधी मिळते असंही राजेश मडवी यांनी सांगितलं। ऑडिशनची क्रिकेट स्पर्धा चालू झाली, कशा प्रकारचं रिस्पॉन्स आहे आणि किती संघांनी भाग घेतलेला आहे? डॉक्टर राजेश मडवी स्पोर्ट्स असोसिएशन आणि दैवज्ञ क्रिकेट क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने MCA रेकग्नाइज आपण 5वी लेट अर्जुन मडवी वुमेन्स ट्रॉफी इथे भरवलेली आहे आणि त्याच्यात 14 टीम आहे आणि आजपासून 14 तारखेपर्यंत हे सामने चालणार आहेत। हे नॉकआउट पद्धतीचे सामने आहेत। यामध्ये आपल्या ज्या ठाणे मुंबई रिजनच्या ज्या मुली आहेत त्यांना एक चांगलं प्लॅटफॉर्म इथे खेळायला मिळतं आहे। गेल्या 4 टुर्नामेंट या आपण 2020 या प्रकारात खेळल्या, पण ही जी 5वी टुर्नामेंट आहे ही आपण 1 डे या पद्धतीने खेळतो आहे। त्यामुळे जास्तीत जास्त ओव्हर मुलींना खेळता येईल। या स्पर्धेचं महत्त्व असं आहे की ही सिलेक्शन टुर्नामेंट आहे। याच्यातून आपल्या इथे खेळलेली सायमा ठाकूर ही मुलगी इंडियाच्या टीममध्ये आता ऑस्ट्रेलियाला गेलेली आहे
तसेच एक सायली सातगरे ही दुसरी मुलगी, तिचं पण सिलेक्शन झालं आहे. म्हणजे या स्पर्धेतून मुली मुंबईतून इंडियाच्या टीममध्ये खेळतात. असं ए आणि बी डिव्हिजनमध्ये खेळणाऱ्या मुलींसाठी ही विशेष करून स्पर्धा आहे आणि या स्पर्धेला खूप महत्त्व आहे. कशा प्रकारचा रिस्पॉन्स आहे प्लीज करून? खरंच मुलींना आपलं टॅलेंट दाखवायला या स्पर्धेत मिळतं. 40 ओव्हर ठेवल्यामुळे जास्त त्यांचा खेळ दाखवता येतो, बॉलिंग, बॅटिंग, फिल्डिंग. तर आणि सिलेक्टर पण इथे आलेले आहेत आणि रोज सिलेक्टर येणार आहेत. त्याच्यातून चांगल्या मुली आपल्या इंडियाच्या टीमसाठी, मुंबईच्या टीमसाठी यातून निवडल्या जातात. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात एकाच दिवशी 100 यशस्वी शस्त्रक्रिया. माता आणि बाल यांचा सर्वांगीण आरोग्याचा सार्वजनिक आरोग्य विभागाचं केंद्रबिंदू असून या ध्येयाला स्मरून ठाणे जिल्ह्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांच्या प्रेरणेतून विठ्ठल सायण्णा सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी 100 लहानग्यांवर विविध शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या. मानवी शरीर हे एका वृक्षासारखं असतं. जसं त्याचं वय वाढत जातं तसं ते थोडे कमकुवत होत जातं. अशातच ते बाल्यावस्थेत असताना त्याची निगा राखणं आवश्यक आहे. हा विचार करून ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वतीनं राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत एकाच दिवशी 100 मुलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. यासाठी आरोग्य सेवा संचालक डॉक्टर नितीन आंबेडकर आणि उपसंचालक डॉक्टर अशोक नांदापूरकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभलं. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत 0 ते 18 वयोगटातील मुलामुलींच्या हार्निया, डोळे, रक्ताची गाठ, चिकटलेली बोटं, फायमोसिस, मान पोटाची गाठ अशा तब्बल 100 शस्त्रक्रिया एकाच दिवशी करण्यात आल्या. शस्त्रक्रिया एकाच दिवसात करायच्या असल्यामुळे 2 दिवस अगोदरच या मुलांना घेऊन त्यांचे पालक सिव्हिल रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याची आणि राहण्याची संपूर्ण सोय रुग्णालयानं उत्तम केली होती. KEM हॉस्पिटलचे माजी अधिष्ठाता डॉक्टर संजय ओक यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या. घोडबंदर रोडची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी ठाणे बोरिवली ट्विन टनल प्रकल्प वनक्षेत्राची 35.5644 हेक्टर जमीन संपादित करण्याची मंजुरी मिळाली आहे. ठाण्याहून उपनगराचं अंतर दूर करणाऱ्या या प्रकल्पाची सुरुवात करण्यासाठी ही जमीन वनविभागानं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला सोपवली आहे. यात ठाण्याकडील 7 गाव आणि बोरिवलीकडील 1 गावाची जमीन सहभागी आहे. MMRDने दिलेल्या माहितीनुसार ठाण्याकडील मानपाडा, माजिवडा, बोरिवडे, येऊर आणि चेने गावाची जमीन यात संपादनासाठी वापरण्यात येणार आहे. तर बोरिवलीच्या दिशेनं मागाठाणे गावाच्या जमिनीवर प्रकल्पाचं काम सुरू आहे. दुहेरी बोगद्याअंतर्गत 1.85 किलोमीटर लांबीचा मार्ग तयार करण्याची योजना आखण्यात आली आहे. MMRAच्या या महत्त्वाच्या प्रकल्पासाठी 14,401 कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. तर राज्य सरकारकडून 1 कोटी
14,460 कोटी रुपये आणि केंद्र सरकारकडून 572.30 कोटी रुपये जमीन संपादित करण्यासाठी 700 कोटी रुपयांचा खर्च होणार आहे. दुहेरी बोगदा प्रकल्प हा संजय गांधी नॅशनल पार्कच्या पोटातून जाणार आहे. या बोगद्यासाठी बोरिंग मशीन वापर करून 3 लेनचे 2 बोगदे खोदण्यात येणार आहेत. या बोगद्याचा वापर करून वेस्टर्न एक्सप्रेस हायवे थेट ठाण्याच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला कनेक्ट होणार आहे. बोगद्याचं काम 3 टप्प्यात करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात बोरिवली ते ठाणे दरम्यान 5.75 किलोमीटर लांबीचा बोगदा आणि दुसऱ्या टप्प्यात ठाणे ते बोरिवली दरम्यान 6.5 किलोमीटर लांबीचा बोगदा तयार करण्यात येणार आहे. तर तिसऱ्या टप्प्यात व्हेंटिलेशन सिस्टीमसह अन्य उपकरणांचं काम हाती घेण्यात येणार आहे. MMRDA येत्या 3 वर्षात हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे.